नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती कोकण सहितिया. सो तुम्हाला पहिला तर कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आज फायनली रायगडच्या ट्रिपला जाणार आहोत. किती घाई, त्यातली एक मेंबर येणार नाहीये, प्रज्ञा. गेट बंद आहे आमच्या हॉस्टेलचा. आमची मम्मी येत नाही. तिच्याकडे लक्ष देऊ आम्ही. गणपती बाप्पा. न्यू ब्लॉगर तू ब्लॉगर आणि नीट पद्धत झालं पाहिजे पहिला वा. साईलांना बाहेर आलेले आहेत. ओ मॅन, असं असतं सांगायचं ना. यश स्टेशनला उतरलो आणि पळत पळत बस पकडली आणि आता महाडला चाललोय. त्याची गाडी मागवली. सांग. रायगडवरून महाडला येताना या काकांची ओळख झाली. काकांच्या गाडीत असतो त्यामुळे आता त्यांची ओळख आहे. त्याच्याकडे नंबर घेतला ना, म्हणलं पुढे तो जर उपयोगाला येईल, उपयोगाला आला त्यामुळं गाडी बोलून घेतली. मी मस्त जेवलो वगैरे आणि आम्ही आता चाललोय राजमाता जिजाऊंच्या समाधीच्या इथे. तिथे बॅग ठेवली आहे मी. जिथं आहोत राजमाता आऊसाहेबांची समाधी. आपण आत्ता जाताना जाणार तो पाचाडकोट आऊसाहेबांचा राजवाडा बघायला. रायगडावरचं वातावरण जसं वय वाढेल तसं आऊसाहेबांना सहन होत नव्हतं, वारा पाणी वगैरे. त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी खाली राजवाडा बांधून दिला. पाचाडमध्ये वाडा बांधून दिला म्हणून पाचाडकोट त्याला नाव दिले गेले. मृत्यू पश्चात त्यांना बहुतेकदा इथं राजवाड्यापासून लांब इथं आग्नी दिली गेलेली असावी. कसं असतंय, प्रामुख्यानं जर विचार केला तर आपल्या गावात सुद्धा कसं जन्म मृत्यूनंतर ना कधी वेशीच्या बाहेर किंवा नदीकाठी किंवा असं वेगळ्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये हे देतात अंत्यसंस्कार. तर तसं कोट तिथं आहे ना, पाचाड कोट तिथं आहे. पाचाड गाव जे आहे ना ते तिथं आहे, मुख्य गाव. मुख्य गावाला वगळून गावाबाहेर ते आहे ना
आता मागं बघू शकताय तुम्ही स्मशानभूमी आहे. आणि स्मशानभूमी किंवा पाण्याची जागा जिथं आहे ना तिथं उपलब्ध, तिथं अंत्यसंस्कार केलं जायचं पहिला. त्या अनुषंगानं इथं एक चौतारा आढळला. म्हणजे आपले जे काही इतिहासकार आहेत ते इतिहास मोठी लोक आहेत ते, त्यांना हा चौतारा आढळला. आणि त्या चौताऱ्याचा अभ्यास करता मग असं लक्षात आलं की ही जिजाऊ माँसाहेबांची समाधी असू शकते. कारण की पाचाडकोट माग आहे, त्याच्यानंतरनं जर गावाबाहेर जी स्मशानभूमी वगैरे आहे ती इथं जवळ आहे. आणि त्यानंतरनं जर मुख्य जे कारणीभूत आहे की इथे समाधी वगैरे आहे तो चौतारा, जुना जो चौतारा होता त्या चौताऱ्याचा उल्लेख वगैरे आहे त्याच्यामध्ये. त्याचा अभ्यास करून ही समाधी अशी फिक्स केलेली आहे जिजाऊ साहेबांची, असा विषय. वाव रे, करू का? हो. हे बघा, मी तुम्हाला माहिती देतो की आपण इथे उभे आहोत आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये. तुम्ही जर आता रायगडला जरी गेलात ना तरी तुम्हाला स्वप्नात असा रायगड दिसणार नाही. असा रायगड आऊसाहेबांच्या राजवाड्यातून दिसतो. हा बघा समोरचा दिसतो तर रायगड, किती छानपैकी रायगड दिसतोय. असा तुम्हाला रायगडला गेल्याच्या नंतर रायगड मुळीच दिसणार नाही. रायगड दिसतो असा की तलापासून तर शेवटपर्यंत रायगड क्लिअर आऊसाहेबांच्या राजवाड्यातूनच दिसतो. रायगड असा आहे की तासल्या गतीनं हा रायगड आहे. कुणीच वर जाऊ शकत नाही. जाणारी लोक आहेत रोपेने जातात किंवा मधून जातात शॉर्टकटने. बाकी तासल्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही. फक्त जाणारी व्यक्ती एकच आहे, ती घोडपडे जाऊ शकते. बाकी कोण तासल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. रायगडची ही आपल्या समोर जी दिसते ही समोरचीच बाजू आहे. इतकी छानपैकी बाजू आहे. रायगडची बाजू असं आहे की टकमकटोक पॉईंटपासून जी भिंत गेली अशी वाकडी 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 नागिनसारखी ती भिंत आहे. मधला महादरवाजाचा गॅपपर्यंत ही नागिनसारखी भिंत आहे. रायगडचे मेन 2 पॉईंट आहेत. तेही पॉईंट आपल्याला इथूनच क्लिअर दिसतील, वरून तुम्हाला दिसणार नाही. माझ्या अंगठ्यासारखा दिसतोय डाव्या साईडला, त्याला लोक बोलतात की टकमकटोक पॉईंट, बरोबर. तर तो टकमकटोक पॉईंट नाही आहे. त्या पॉईंटचं नाव आहे कडेलोटायचं. तो कडेलोटायचा. रायगडला जर का कोणी जास्त दंगामस्ती केली तर त्याला पोत्यात भरणे आणि ठेवणे, तर तो कडेलोटायचा. हा जेवढा आपल्याला दिसतोय तेवढा अजून खाली खोल आहे. आता आपल्याला हिरकणी बुरुज बघायचा आहे. इथूनच दिसेल, वरून तुम्हाला दिसणार नाही. 3रा नंबरचा इलेक्ट्रिकचा पोल बघाय आणि तो बुरुज खाली कोरलेला आहे, तो हिरकणी बुरुज. तिथून हिरकणी सरळ खाली ते गोल गोल झाडी दिसतंय तिथपर्यंत सरळ उतारली. तिचा प्रॉपर गाव आहे रोपेच्या खाली हिरकणी. तर पॉईंटही आपल्याला क्लिअर दिसतात, रायगडही क्लिअर दिसतो. या रायगडच्या पायथ्याखाली हा पाचाड गाव आहे ना. पाचाड गावाच्या समोरच हा आऊसाहेबांचा राजवाडा आहे. त्या राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. परफेक्ट 9.5 एकरचा आहे. मग ह्या 9.5 एकरमध्ये आऊसाहेबांना रायगडवरून आणण्याचं कारण काय सांगतो. काय कारण? त्यांना रायगडचा हवामान सहन नाही व्हायचं. वयमान झाल्याच्या नंतर ते आजारी असायचे, म्हणून राजाने त्यांच्यासाठी हा भक्कमाचा राजवाडा बांधलेला आहे. पण राजवाडा बांधताना पहिल्यांदा सुरुवात केली असेल कुठून, तर ही 4 बाजूची तटबंदी बांधली. अशी ही भक्कम तटबंदी आहे. निव्वळ मातीमधले अजून एकही दगड त्यातला ढळलेला नाही. तर अशी मजबूत ही तटबंदी आहे. टॉपला 15 फूट अशी वरती रुंदी आहे. अशी ही भिंत मजबूत आहे. मग भिंत बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकाचं वास्तव्य आतमध्ये बांधलं. आता तुम्ही रायगडला जर गेलेत बघायला वास्तव्यावरती प्रत्येक बोर्ड आहे. इथे बोर्ड नाही, त्याची आपण आता तुम्हाला माहिती देऊ. मग प्रत्येकाचं वास्तव्य बांधल्याच्या नंतर आपल्या समोर हा चौतारा दिसतोय. त्या चौताऱ्यावरती आऊसाहेब राहायचे. आता आपल्याला डोळ्यासमोर काय दिसतंय? खाली हा चौतारा दिसतो, वरचं काही दिसत नाही. तर वरती काय होतं सांगतो. वरती सागवानी लाकडं होती. आणि ही बघा कोकणातली घरं कशी, अशीच घरं होती 4 पाकी उंची तेवढी. काही लोक मला बोलतात गायकवाड नाही, 2 मजली होती, 3 मजली होती, शक्य नाही. एवढीच उंची ह्या घरांची आहे तेवढी. मग त्या ठिकाणी आऊसाहेब राहतात. आऊसाहेबांच्या शिवेला महाराजांची 3री पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, इथे एक शिवेला होती. आपण बसलेत
हे पुतलाबाईचं घर, आईच्या सेवेला होते आपण बसले ते पुतलाबाईचं घर. कंडिशन मी सांगितलं तसंच, वरचं सगळं इंग्रज आणि जालफोड करून टाकली, खाली पाया म्हणून राहिलेला आहे. आऊसाहेबांच्या सेवेला विश्वासू 14 लोक होती, ती फॅमिली इथं राहायची. त्यांची घरं हे बघा, ते चौतऱ्या दिसत आहेत, हे एकूण 14 चौतरे असे लाईनीत आहेत तिकडे. हे आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे सेवक आहे. आता तुम्ही रायगडला गेल्याच्या नंतर पाण्याची तलाव आहेत, गंगासागर तलाव, कुशावर्त तलाव, कोलिम तलाव, हत्ती तलाव. आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये तलाव नाही आहे, पाणी खूप आहे. मग आहे तरी काय, तर शिवकालामधल्या विहिरी आहेत. शिवकालामध्ये मस्तपैकी डिझाईनच्या विहिरी आहेत. तर राजा जर कधी रायगडला, जसं राजांचं सिंहासन आहे, तर राजा जर कधी रायगडवरून जर आले तर आऊसाहेबांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे ते सांगायचे नाही. मग ते कुठे सांगायचे, तर एक तक्याची विहीर म्हणून आहे, त्या तक्याच्या विहिरीवरती राजांचं सिंहासन कोरलेलं आहे. पाठीमागं बसायला टेकायला जागा आहे. ते मेन दर्शन आहे, ते आपण दर्शन घेऊया. तिथे छान माहिती आहे. नंतर लास्ट पुन्हा इथे करायचे. चल जर सांगितल्याप्रमाणे राजे जर का ह्या राजवाड्यामध्ये जर आले तर आऊसाहेबांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी अशी मुलीच करायची. मग करायची कुठे, रायगडावरून आल्याच्या नंतर राजांच्या बसण्यात तिथे मानगड मांडी घालणार आणि ह्या तक्याला राजा असं टेकून बसणार. तर हीच तक्याची विहीर. तक्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी ना, आऊसाहेबांचे 14 सेवक रामेश्वर त्यांना हे पिण्याचं पाणी, हे डोंगरातून पाणी येते. आता पाणी कसं दिसते आपल्याला, एकदम गढूळ पाणी दिसतं आहे ना, पण हे पिण्याचंच पाणी होतं. त्याचं कारण का, ही पूर्वी विहीर पॅक होती, आता ओपन आहे. मग पॅक म्हटल्याच्या नंतर मग आता पाणी काढायचा प्रॉब्लेम, ती पण पॅक नाही, ही पण पॅक. तिथे लाकडी घाट होता, त्या लाकडी घाटाने पाणी काढायचं, पण ते आता ओपन झाले का, तर जशी जालफोड झाली तशी ती लाकडं झालं. दगडं खाली पडली, गव्हर्नमेंटने दगडं काढून पाणी शुद्ध केलं. आता आपल्याला पाणी शुद्ध दिसत नाही, ओपन असल्यामुळे हवा सुटल्यानं मग केर कचरा आतमध्ये पडला. नाही तर पूर्वी केर कचरा पडायचा नाही, कारण पॅक होती. आता ती ओपन आहे. मग पॅक असल्यामुळे राजे रायगडावरून जर आले तर चालत यायचेत नाही, राजे यायचेत घोड्यावरून. ही भिंत ना ती भिंत, हा मधला परिसर दिसतोय तो बघा चौतारा, त्या घोड्यांच्या पागा आहेत, तिथे घोडे बांधणार आणि राजे येणार ना, इथे मानगड मांडी घालून बसणार. पण बसल्याच्या नंतर राजांना मोठा प्रॉब्लेम जाणीव आलेला. काय राजांचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम राजांचा असा आहे की राजे घोड्यावरून आलेत, राजांचे कपडे वले, अंगी वली. त्याचं कारण आपण पाठे उठून आपण पण वॉकिंगला जातो, आपल्या अंगातून घाम येतो. आपण पुनरूप घरी आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुईज आहे, फॅन लावली की आपला घाम निघाला. मग राजे तर घोड्यावरून आले, कपडे वले, अंगी वले, राजांचा घाम कसा जाईल. पूर्वी वीर प्या, राजांचा घाम जातो. कसं राजे ह्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राजांचा घाम जातो. ही येशी आहे, ही येशी आहे, म्हणजे वीर प्या पाण्याच्या ह्याच्यातून गार वापा, आपल्या हातात तरी गारवा वाटतो. मग त्याच्यापेक्षा याला स्पेशल जास्त, कारण वीर तिथे पॅक, ही पॅक, मग ह्याच्यातून इतक्या पाण्याच्या गार गार वापा. राजे इथे खेटून बसणार, आऊसाहेब तिथे बसणार. राजांचा ना आऊसाहेबांचा पुढा असा समोर असणार. आऊसाहेबांचे सेवक 14 इथे खाली बसलेले असतात आणि त्या घाटापासून पूर्वीचे हांडे फुल पाण्याने भरलेले असतील, लाईनीत इथपर्यंत हांडे राजांच्या पुढ्यापर्यंत. आणि राजांच्या पुढ्यात आणखीन काय असणार, एवढं मोठं पोतं असणार वेगवेगळे फळांचे. मग राजे काय करणार, प्रत्येक कुटुंबियांना लाईनीत इथे उभे करणार आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार. राजांचा कोरडा, कपडे कोरडे आले. मग राजे प्रत्येक कुटुंबियांशी गप्पा गोष्टी सांगणार. या राजवाड्यामधल्या जेवढे पॉईंट आहे त्या पॉईंटची इथे न्यायनिवाडा करणार. पाऊण तास, बरोबर पाऊण तास येतं बसून न्यायनिवाडा करणार. पाऊण तास झाल्याच्या नंतर प्रत्येकांच्या हातामध्ये एक ती फलं देणार. मी इथला स्थायिक आहे, काही आमच्या पूर्वीच्या महिला आता नाही येत आहे, पण पूर्वी राजे आल्याच्या नंतर गडावरून का त्यांचं दर्शन घ्यायला यायचेत ना, हांडे घेऊन पाण्याला यायचे पूर्वीच्या महिला इथल्या. त्यांना राजे खादी काय आणणार, कोकणातलं खादी का, चणे, गूळ, शेंगदाणे, पोहे, हे इथल्या स्थानिक लोकांना. तर ही तक्याच्या विहिरीची माहिती, हे राजांचं बसण्याचं ठिकाण. आपण त्या विहिरीची माहिती घेऊ. असं या विहिरीचं पाणी फक्त
आऊसाहेबांच्या सेवकांना ना आऊसाहेबांना ते पिण्याचं पाणी त्याला डोंगरातून पाझर आहे. ह्या विहिरीला पाझर नाही काय नाही, ती विहीर पूर्वी पॅक, पण ही पूर्वीपासूनच विहीर ओपन, त्याला पाझर नाही काय नाही. ती 25 फूट खोल, ही 35 फूट खोल आहे. खोलाय कुठे आहे हे बघा, एवढ्याच ठिकाणी पाणी खाली 35 फूट. ही खोलाय कशी काय आली तर ज्यांनी रायगड बांधला, हिरोजी इंदूरकरने, हेही त्यांनी बांधलं. इथल्या दगडे कोरून काढले ना साईडला बांधकाम केलं. मग हा पाण्याचा प्रॉब्लेम काय, एवढं पाणी कुठून आले, पाझर नाही, तर हे पावसाने पडलेले साठलेलं पाणी. ह्या पाण्याचा उपयोग काय, घोडे देणे, घोड्यांना पाणी पाजणे, आऊसाहेबांच्या सेवकांची कपडेने आंघोळीसाठी हे किरकोळ पाणी, ते खास पिण्याचं. ही भिंत आपल्याला दिसते. जर तुम्ही जर कधी एप्रिल ते मे महिन्यामध्ये जर आले असतील तर तुम्हाला मी संपूर्ण तटबंदीवरून आणि तटबंदीच्या खालून फिरवले असते. तर ह्या 9.5 एकरची तटबंदी, त्याला हे सगळे असे होल आहे, आतून ना बाहेरून नाही. हे कशासाठी तर आऊसाहेबांच्या ह्याच्यामध्ये राजवाड्यात पूर्वी लाईट नव्हती, आता पण लाईट नाही, तर ह्याच्यामध्ये दिवे आणि मशाले ठेवायचे. पूर्वी संपूर्ण तटबंदीला, आता पण झाला रुपवालीमध्ये हिरवळ चारा होता तरी लोकांनी लावली, तेव्हा पंचमीच्या तिथे आहे. तर राजे मग तिथे वरती रायगडवरून संध्याकाळचं निरीक्षण कामी खाली करणार. माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये दिव्यांचा आणि मशाल्यांचा उजेडा वगैरे, त्याच्यासाठी हे आहे. आता हा मधलं तुम्हाला मी सांगितलं, इथेच थांबा, मधलं सांगितलं ह्या घोडे. आम्हाला शॉर्टकट पाहिजे होतं म्हणून आम्ही हा रूट चूज केला. नीरज आम्हाला घेऊन चाललाय ट्रेकर जंगलातून. हाय का रस्ता, ए तिकडून आहे नीरज. पटकटने आला आणि खूप मजा आली आम्हाला, जाम मजा केली जंगलामधून. असं मस्त हवा येते. आम्ही इथे राहायची व्यवस्था बघतोय, कुठे भेटतं चांगलं हॉटेल. सो बघूया. इथे रोपवे दिसतंय, पण आम्ही चालून जाणार आहे, चढत चढत जाणार आहे. एवढा गड, गडावरती पहिल्यांदाच जाणार आहे, सो आम्ही रोपवे यूज नाही करणार आहे, आम्ही चालतच जाणार आणि चांगला एक्सपिरियन्स घेणार आहे चालत जाऊन. सो बघूया आपण. आहे रोपवेचा प्रवेशद्वार. बघायला चाललोय आम्ही. ब्लॅक अँड व्हाईट होतो, त्याच्यावरून हा कलर फोटो नंतर काढला गेला. संग्रहालयात कुठे मेन फोटो सापडला होता, हा मेन फोटो, बाकी तो
तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय आमच्यातल्या महान महान अशा तरुणी अशा मुली गॉगल खरेदी करतायत. साईज लागते अभि इथपर्यंत घ्यायला बस बस चाललोय वाघबीळ केवला. चाललोय वाघबीळात. बघा कसं खाल्लं. मोबाईल नको तिथून पुढंच म्हणजे रायगडाला आपल्या जे दोन्ही बाजू मागची बाजू पुढची बाजू या साईडला 5-6 माग कावून रायगडवाडी वाडी मला काळून फोर आहे तो परिसर आहे ना एकदम रस्त्यावर म्हणजे थोडक्यात म्हणा गेलं तर आपलं ह्याला बोलवलं आहे म्हणजे ते हा म्हणजे प्रदेशावरती लक्ष ठेवायसाठी आहे ना पहिला तवा रायगडा इथून कुठला पण परिसर सगळा दिसतोय मागला पण परिसर ब्रेक